नमस्ते, मी आहे सोनाली आणि तुमचं माझ्या द ग्राउंडेड ग्लोबलिस्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या अमेरिकेत मस्त उन्हाळा चालू आहे आणि पीचचा सीझनसुद्धा किती बहरला आहे बघा ना. झाडाला किती पीचेस लागले आहेत, झाड अगदी मस्त लगडून गेलं आहे. आज मी याच माझ्या परसबागेतील झाडाहून हे ताजे आणि रसाळ पीचेस काढले आहेत. स्वतःच्या बागेतली फळं तोडण्याचा आणि ती वापरण्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो, नाही का? घरच्या बागेतली फळं आणि त्यातून मिळणारा आनंद खरोखरच पैशात मोजता न येणारा आहे. घरचं ते घरचंच आणि ते कायम पुरवतं असं जे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. स्वतःच्या बागेतली फळं तोडण्याचा आणि ती घरच्यांसाठी वापरण्याचा आनंद पण खूपच वेगळा असतो. दरवर्षी झाडाला इतकी फळं लागतात ना, की ती मी माझ्या सगळ्या फ्रेंड्ससोबत आवर्जून शेअर करते आणि तरीही खूप उरली तर ते मी मंदिरात डोनेट करते. कुणाच्या तरी कामी यावे हीच तळमळ नेहमी माझ्या मनात असते. आज मला माझ्या एका फ्रेंडलाही द्यायचे होते आणि काही रेसिपीही बनवायच्या होत्या, तर त्यासाठी मी एकदम पिकलेली अशी पीचेस काढत होते. सगळ्यात आधी मी हे पीचेस स्वच्छ धुवून घेतले, छान ड्राय करून घेतले आणि आपली आजची पहिली रेसिपी बनवायला सुरुवात केली. ती म्हणजे पीच आणि ऑरेंजचा ज्यूस. उन्हाळ्याच्या या दिवसात ताज्या पीचचा नैसर्गिक गोडवा आणि संत्र्याचा आंबटगोड स्वाद जेव्हा एकत्र येतो तेव्हा हा ज्यूस एकदम रिफ्रेशिंग लागतो. आणि हा असा एकदम इझी आणि फ्रेश ज्यूस तयार आहे. एन्जॉय गाईज. त्यानंतर लगेच मी पीच कॉबलर बनवायला घेतलं. त्यासाठी पीचेस मी स्मॉल कट करून घेतले. तुम्ही त्याचे सालही काढू शकता. आणि पीच कॉबलर बनवण्यासाठी मी एवढं सगळं साहित्य घेतलं आहे. सिनेमन पावडर, बटर, शुगर, रोल्ड ओट्स, ऑल पर्पज फ्लावर, पीचेस अँड मिल्क. त्यानंतर गरम कढईत थोडंसं तूप टाकून घेतलं, त्याच्यामध्ये पीचेस घातले, शुगर घातली आणि ते छान 10 मिनटं शिजून दिलं. त्याला खूप छान पाणी सुटतं आणि थोडं सॉफ्ट पण होतं ते. दॅट्स इट. त्यानंतर लगेच मी एक बेस बनवायला घेतला. तो म्हणजे थोडासा मैदा टाकला, ओट्स टाकले, सिनेमन पावडर टाकली त्याच्यामध्ये, मिल्क टाकलं आणि थोडंसं बेकिंग पावडर पण टाकायची आहे, जी मी नंतर टाकली. हे सगळं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी लागेल तसं दूध घालत होते. जास्त मला पातळही नव्हतं करायचं आणि घट्टही नाही. एक कन्सिस्टन्सी हवी होती मला, ती मी बघत होते. इथे मी तोच बेकिंग पावडर टाकली नंतरनं. बाय दॅट टाईम आपले पीचेस आणि शुगर पण मस्त छान झालेली आहे. इकडे दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकून ते ब्राऊन होईपर्यंत मेल्ट करून घेतलेलं आहे. बटर थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. त्यावर हे केलेलं बॅटर होता. बॅटर आणि बटर मिक्स नाही झालं पाहिजे, अलगद ठेवायचं आहे. म्हणजे थर न हलवता तसंच ठेवल्यामुळं बॅटर पीचच्या वर येतं आणि वरचा थर छान कुरकुरीत होतो. आता बॅटरच्या वर चमच्याने पाकातील पीचचे तुकडे हळूवारपणे पसरायचे आहेत आणि पाक पण सगळीकडे मस्त पसरून घ्यायचं आहे. आणि मग हे सगळं रेडी झालं की ओव्हनमध्ये 40 to 45 मिनिट्सपर्यंत बेक होऊ द्यायचं आहे. हे डेझर्ट आहे ना, हे मोस्टली व्हॅनिला आईस्क्रीमबरोबर खाल्लं जातं आणि खूप टेस्टी लागतं आणि मुलांचं तर एकदम फेवरेट आहे. ॲज अ मॉम इट इज ऑलवेज माय प्रायोरिटी टू मेक शुअर दे ईट होममेड अँड हेल्दी फूड. आणि याचसाठी हा सगळा अट्टाहास. जेव्हा मुलं आवडीनं आणि हसून आपण बनवलेला पदार्थ खातात तेव्हा बागेतली फळं तोडण्यापासून ते किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करण्यापर्यंतची सगळी मेहनत सार्थकी लागते. हो की नाही, तुम्हीच सांगा. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आणि माझ्या बागेतली छोटीशी सफर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज आणि गप्पांसाठी आपल्या द ग्राउंडेड ग्लोबलिस्ट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय.